आजच आपण जर पाहिलं असेल की सामन्याच्या अग्रलेखातून पण देखील पक्षाने रोखठोक ह्याच्यातून भूमिका ही मांडली आणि त्यामध्ये हेही तुमच्या लक्षात आलं असेल की हम करो सो मंत्रिमंडळ, हम करो सो नेत्याला संधी. आता या सर्व गोष्टीतून त्यांना अनेक लोकांबरोबर तडजोड करावी लागणार आहेत, बोलावं लागणार आहेत, करावं लागणार आहेत. मग ते महाराष्ट्राचाच विचार जर केलं तर शिंदे गटाची शिवसेना असेल किंवा दादांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल. अजून तर काय मला वाटते राष्ट्रवादीची नावाची पण देखील चर्चा होत नाही आहे. म्हणजे एवढा मोठा पक्ष, एवढे मोठे राज्याचे सर्व नेते मंडळी असताना पण देखील हे होऊ नये. हे तर राज्याच्या हिशोबाने शेवटी कोण कोणाचं करायचं आहे, कोणाला करायचं आहे, काय हे नाही आहे. आणि म्हणून आज पक्षाची भूमिका अग्रलेखाच्या माध्यमातून का होईना हे मांडण्याचं काम केलं. आणि तुम्ही पाहिलंच असेल की संपूर्ण देशभरामध्ये आपण जर मतांची संख्या आणि टक्केवारीची संख्या बघितली तर विरोधी अभावी असणारी मतदार टक्केवारी पण ही मोठी आहे, जे इंडिया अलायन्सच्या लोकांना मिळालेलं त्या राज्यामध्ये पण. तर त्यांच्यासाठी ही कसोटीच राहणार आहेत की निव्वळ फक्त ही अलायन्स टिकवणं एवढ्यापुरतं मर्यादित न राहता देशामध्ये जे विषय आहेत किंवा देशामध्ये ज्या गोष्टी त्या पाहत होत्या त्याला कुठच्याही प्रकारे आम्ही होऊ देणार नाही, ही भूमिका नकारात्मक दृष्टिकोनातून मतदारांनी त्यांना दिलेली आहे. म्हणून जर त्यांच्या मनामध्ये जर काही गोष्टी असेल तर भविष्य काळामध्ये असंख्य संकटाला पण देखील निर्णय घेत असताना त्यांना लोकांकडनं विरोध होणार आहेत. वेगवेगळे पक्ष म्हणून इंडिया अलायन्स म्हणून जर योग्य काम केलं तर नक्कीच सहकार्याची भूमिका ही कुठचाही विरोधी पक्ष म्हणून नात्याने आम्ही सर्वच घेतो. पण अयोग्य होत असेल तर त्याला रोखण्याचं काम ताकदीने जसं आम्ही अगोदर करण्याची इच्छा असली तरी देखील बहुमताच्या जोरावरती ते सर्व रेटून घ्यायचे, तसं आता होणार नाही. त्याला कारण असं आहे की मोठ्या संख्येने जी टक्केवारी ही देशभरामध्ये, आणि तुम्ही पाहिलं असेल की देशातल्या 60% लोकांनी हे त्यांना नकारलेलं आहे. मग ते वेगवेगळ्या प्रांतामध्ये असेल, भाषिक असेल, सामाजिक असेल. आणि ही वस्तुस्थिती ज्यावेळी त्यांना निर्णय घेत असताना किंवा त्यांना जे काही घोषणा करत असताना हे सर्व गोष्टी त्यांना समोर बघून करावंच लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी मंत्रिपदावरून वाद असल्याची बातमी आता समोर येते. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यात वाद झाल्याची चर्चा काही समोर येते आणि राष्ट्रवादीला देखील आता मंत्रिपद मिळत नसल्याचे देखील स्पष्ट होते. नाही, आम्हाला त्यात काय जायचं नाही कारण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु वाद त्यांच्या मंत्रिपदामध्ये कोणाला देण्याबाबतीतला आहेत की वाद भारतीय जनता पार्टीने त्यांच्यामध्ये त्यांना मंत्रिपद देण्यासाठी आहे, हाही एक संशोधनाचा प्रश्न आहे. म्हणजे म्हणूनच आता मी जे टी व्हीवर बघतोय दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना त्यांना त्यांच्याकडे जाऊन बसावं लागलं, चर्चा करावं लागली. म्हणजे हा अंतर्गत वाद असता तर मग दुसऱ्या नेत्यांनी येऊन त्या चर्चेमध्ये सहभागी होणं, हाही एक पॉलिटिकल ॲनालायसिस करत असताना किंवा सूचक काही गोष्टी ज्याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते. पण ती आम्हाला काय त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. तो कोणी व्हावं नाही व्हावं काय हवं तो त्यांचा तो अंतर्गत विषय. परंतु गेले 2 दिवस तुम्ही जसं पाहिलं असेल या जशा काही फायलीज जे इकडच्या तिकडे सर्व चालल्या होत्या त्यातून ते स्पष्ट होतं का ते प्रफुल्ल पटेल यांना संकेत दिलेले आहेत पण अजून दिलेले नाही. तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. सर यांना तसंच नारायण राणे यांनाही सुद्धा मंत्रिपद दिलं जात नाही आहे. कसं आहे की हे फर्स्ट ह्याच्यामधली ही यादी आहे, तर कदाचित पहिली यादी दुसरी यादी असेल का माहीत नाही मला. आता हा जसं मी सांगितल्याप्रमाणे का त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. आता काय काय अशी चर्चा दिल्लीमध्ये सुरुवात काल रात्रीपासून होती की परफॉर्मन्स बेस आम्ही बघणार आहोत. आता ज्यांचा मूळच परफॉर्मन्स बेस झालेला नाही असं आहे, प्लस अलायन्सला जास्त द्यायचं म्हणून आपल्यातल्या काही लोकांना कमी करावं लागेल, अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत. मला वाटते कदाचित होईल नाही होईल पण तो त्यांचा विषय. त्याच्या आम्हाला काय त्याच्यात ते झाले काय नाही झाले काय. भाऊ, महायुतीकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे. फिर एक बार मोदी सरकार असं एक बॅनर लावण्यात आलं आहे. मातोश्री समोर सुद्धा काल बॅनर. त्यांना एकच उत्तर आम्ही देऊ इच्छितो, अभी तो ये झाकी आहे, विधानसभा अभी बाकी आहे. तर इंडिया आघाडीकडून एकच नेता मोदीच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे. स्वीकारलं आहे, ते जाणार आहेत की नाही जाणार आहे किंवा इंडिया एअरलाईन्सचे प्रतिनिधी म्हणून घेऊन त्यांना सिम्बॉलिक पाठवायचं काय ह्याच्यात हे घटनेच्या विरुद्ध जाऊन काय ती शपथविधी घेत आहेत असं तर काय दावा केलेला नाही आहे. नैतिकतेचा आधार ह्याच्यावरती मोदींनी त्या पदावर राहायचं की नाही राहायचं तोही देखील त्यांचा अंतर्गत प्रश्न. पण
त्यांच्या ज्या कॅम्पेनिंग होती, अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी जी की गॅरंटी, अब की बार मोदी 3.0 असं हे जे जे प्रचार आणि नॅरेटिव्ह जे ठरवले गेले होते, लोकांनी हे नकारलेले, हे इंडिया अलायन्स म्हणून आम्ही सांगण्याचं काम केलेलं आहे. मग ते काय घटना सोडून काय ते शपथ करतात अशातला भाग नाही. म्हणून त्याला इंडिया अलायन्समधले जर काही लोक उद्या जाणार असतील किंवा नसतील तर त्याला काय वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यात काय अर्थ नाही आहे. आणि मला असं वाटते कदाचित वरिष्ठ स्तरावरती की आपल्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जावं असंही कदाचित ठरलं असावं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकच मंत्रिपद दिलेलं आहे, मात्र त्याच्यावरूनही खासदार श्रीकांत शिंदे हे टीका करत आहेत की राजा का बेटा राजा नहीं होगा, आता कार्यकर्ता राजा होईल. याकडे असं आहे की त्यांची जी ही भूमिका जी आहे ही चांगली यासाठी असती तर ज्यावेळी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन पद देत असताना तर त्यांनी हा दृष्टिकोन ठेवला असता. पण आता त्यांना मंत्रिपद घ्यायची इच्छा असेल तरी देखील एवढ्या आपसामध्ये त्यांच्या जे खासदारांमध्ये मतभेद आहेत कोणाला घेण्याच्या बाबतीत, आताही देखील प्रतापराव जाधवांना समजा मिळाली तर काय सर्व अलबेल आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर कालपासून जे आजी माजी खासदार जे दिल्लीमध्ये होते त्यांच्या थोड्या दिवसांनी तुम्हाला प्रतिक्रिया बघायला पाहायला मिळणार आहे. आणि ते कशा प्रकारे त्यांना सहकार्य करणार आहेत आणि कशा प्रकारे त्यांना दिलेले आश्वासन पाळले गेले नाहीत ही जी चर्चा तुमाने साहेबांनी काल दिल्लीमध्ये सुरुवात केलेली आहे. आता हा पुराण काही दिवसामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खासदारातून खाजगीत किंवा ऑफ द रेकॉर्ड पण पाहायला मिळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.